कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुमचा ग्रुप त्या ह्याच्यावर असेल ना मोबाईलवर, मग त्याच्यात सुद्धा काय भांडता केलाय तुम्ही? तुम्ही बीसी साठी भांडणं असतात. म्हणजे काय असतं? मला पहिला नंबर, तुला पहिला मला नंबर, पहिला तुला पाहिजे. पण मला सगळ्या ते चिठ्ठ्या काढत नाही तुम्ही? काढलं सरी तर ना सर समोर अशी उभारलेले असतात. मला या वेळेसची मला पहिला का, या वेळेसची दुसरी मला, असं सगळे. बरं तुमच्यात अबोला झालाय कधी एवढ्यात? झालाय एक मिनिट कोणाचा झालेला? माझा आईचा. कशामुळे झालेला तुम्ही सांगा. काय तिला झालं? पहिला पाहिजे होता नंबर, मग मी पहिला घेतला. माझे दोन्ही नंबर आलेले. किती दिवस बोलत नव्हता? 1-2 महिने बोलतच नव्हता. बरं तुम्ही आज क्षमा मागायची असेल तर कोणाची? माझ्या नंदेचे मागते, मी सारखं भांडत असते, म्हणजे समजून घेत नाही. त्या दोघी नणंद भाऊ आहेत सर. आम्ही त्यांचीच मागताय? क्षमा त्यांचीच मागितली. तुम्ही क्षमा मागायची तर कोण? मी आमच्या बॉसशी मागते. ॲड आली की जॉब हवा असेल, मग आमच्या फ्रेंड्समध्ये असा विषय झाला की जा आणि सासू-सासरे असं आहेत म्हणून सांग, त्यांनी देतात की मला सकाळचं सगळं काम करावं लागतं आणि मला काय होत नाही. मग मी गेले आणि सांगितलं सर असं असं माझ्या घरी खूप काम असते, मला काय जमत नाही. मग ठीक आहे म्हणले सर, हाफ डे देतो. मग मी हाफ डे आता जॉब करते, पण मला हे सरांना सांगायचं की माझे सासू-सासरे नाही आहेत. अरे हे त्यांना जाऊन सांगायचं. मी त्यांना ना फेस टू फेस नाही सांगू शकत. आता टीव्हीवर बघितल्यावर आणखी रागावतील. नाही, मी इथूनच त्यांना सॉरी म्हणते, कारण की मला तो जॉब 2 महिन्यात स्किप करायचा होता, पण इतके चांगले आहेत सर ते. म्हणजे त्यांची माफी मागणार तुम्ही? मला माफी मागायची झाली तर मी माझ्या मिस्टरांची मागते. म्हणजे मी असं काही केलेलं नाहीये माफी मागायसारखं, पण तरी सुद्धा मला मागावीशी वाटते. त्यांना आमचा नमस्कार सांगा. हो हो सर. तुम्ही क्षमा कोणाची? माझ्या मिस्टरांची. हा, मी खूप चिडचिड करते आणि ते खूप शांत आहेत, म्हणजे सपोर्ट करतात पण हे कळतं ना तुम्हाला? मग ते कमी करावं असं नाही वाटत? वाटतं ना. कधी होईल का? होईल ना, पण होते चिडचिड. तुम्ही क्षमा कोणाची? मिस्टरांची आणि माझ्या मम्मीची. का हो? मिस्टरांची म्हणजे ते खूपच शांत आहेत, म्हणजे सगळे काम करतात घरातलं. मी आले नसले तर तेच करतात. मुलं सांभाळायचं सगळं करतात. तेच करतात. हा तेच करतात. तुम्ही नाही? बर. आम्ही पाहिलंय, आमच्यात रेंटनं राहत होते ना, हे बरोबर. खूप छान आहेत, सगळं करतात, सगळं दिवसभर. जेवण बनवण्यापासून सगळ्या सपोर्ट करतात ते. पण तरी माझी चिडचिड असते, ओरडणं माझंच असतं. आणि मम्मीची अशी, कारण मम्मीला खूप त्रास होता आमचा मुलांना सोडायचं. मम्मीला कुठे जायला भेटत नाही, काही नाही आमच्यामुळे. म्हणजे मुलं सांभाळायला लागतात ना, त्याच्यामुळे तिचे पण एक माफी. तुम्ही? मी माझे मम्मी पप्पा आणि सासू सासरे. माझे मम्मी पप्पा असं की मी माहेरी गेल्यावर भांडण होतच होतं. मम्मी पप्पांसोबत होत असू दे, भावासोबत असू दे, भांडण होतच काहीतरी कारणामुळे, म्हणून त्यांची. आणि सासू सासऱ्यांची म्हणजे काहीतरी आता कधीतरी चुकून रागात काहीतरी बोललं जातं. सासरी आल्यावर सासरी भांडणार, माहेरी गेल्यावर माहेरी भांडणार. आणि म्हणून यांचा केक करपतो काय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।